नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त आपण पारंपरिक पद्धतीने पालक भाजी बनवणार आहोत. बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला गरगटून पालक भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी पालक स्वच्छ अशी साफ करून धुवून घेतलेली आहे. एक जुडी पालक घेतलेली आहे. आता छान बारीक कट करून घेणार आहे मी. थोडी थोडी करून आपल्याला सर्व पालक कट करून घ्यायची आहे. मी कवळे देठ आहे ते सुद्धा घेतलेले आहे आणि अगदी बारीक आपल्याला कट करून घ्यायचे सर्व पालक. या पद्धतीने सर्व पालक मी कापून घेतली आणि एका टोपामध्ये घालून घेतलेले आहे. त्यात मी शेंगदाणे घालून घेणार आहे. धुवून घेतले एका पाण्याने मी. आणि अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त नाही, 1 कप भर पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी शिजण्यासाठी ठेवत आहे. गॅसवर भाजी ठेवून घेतलेली आहे. आता मी जे शेंगदाणे आहे ते खालच्या साईडला घालते, म्हणजे शेंगदाणे छान असे शिजून निघतील या पद्धतीने. आणि जशी जशी आपली भाजी शिजत जाईल तसं भाजीला सुद्धा पाणी सुटत जाईल. त्यासाठी आपण जास्त पाणी घातलेलं नाही, 1 कप भर पाणी आपण घालून घेतलेलं आहे. 8 ते 9 मिनिटात आपली भाजी शिजवून होते पटकन. भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया, भाजून घेऊया. त्यासाठी मी घेतलेले आपले नॉर्मल जे चमचे असते ते 3 चमचे ओलं खोबरं घेतलेले, ऑप्शनल आहे, असेल तर घेऊ शकता, नसेल तर चालते. आणि शेंगदाणे घेतलेले 3 चमचे. मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत, तोडून घेतल्या या पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले. लसूण घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. जिरं आणि थोडस हिंग लागणार आहे आपल्याला. तर प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. सर्व आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यातच थोडस जिरं घालून घेणार आहे मी, अगदी थोडस जिरं. आणि खोबरं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. खोबरं जास्त भाजायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचंय आपल्याला. थंड झालंय त्यात मी थोडीशी हळद घालून घेते आणि बारीक करून घेणार आहे. अगदी चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे. 8 ते 9 मिनिटांनी आपली भाजी छान शिजलेली आहे. आता आपण गरगटून घेणार आहोत. त्यात अगदी 1 चमचा भर मी सपाट 1 चमचा बेसन पीठ घालून घेते आणि छान रवीने गरगटून घेणार आहे मी या पद्धतीने. सर्व मसाला मी घालून घेत आहे त्यात. आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहे. सर्व मसाला घालून मी मिक्स करून घेतलेले आहे. आता थोडस पाणी घालून घेणार आहोत. मिक्सरचं भांडे धुवून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. एक ग्लास भर पाणी घालून आपण पुन्हा एकदा उकळी काढून घेणार आहोत. म्हणजे छान एक 5 ते 6 मिनिटं छान अशी दणकून उकळी आपली भाजीला आली पाहिजे आणि छान असं टेक्स्चर वगैरे येतं मग भाजीला. तर 5 मिनिटानंतर आपण बघूया. एक 5 मिनिटानंतर छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजे दणकून अशी एक उकळी आलेली आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान असे आलेलं आहे बघत असाल. तर मस्त ते एक फोडणी आपण चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेणार आहोत. फोडणीसाठी तुम्ही पॅन ठेवून घेतलेलं आहे, तडका पॅन. त्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं का आपल्याला घालून घ्यायचे जिरं. जिरं छान फुललं की ठेचलेलं लसूण घालणार आहोत आपण. ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे. छान असा खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला लसूण. आणि नंतर घालायचं आहे थोडस चिमूटभर हिंग. अगदी चिमूटभर हिंग घालून घेते. मस्त अशी खरपूस फोडणी आपली घालून घ्यायची आहे. खरपूस असा लसूण आपल्याला तळून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. चुरचुरीत अशी फोडणी आपण घालून घेणार आहोत. 5 मिनिटांनी आपण उघडून बघूया. मस्त अशी खमंग फोडणी आपल्या भाजीला बसलेली आहे आणि खूप छान असा लसणाचा जो सुवास आहे तो खूप छान असा दरवळत आहे. अतिशय सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे आणि तेवढीच टेस्टी सुद्धा झालेली आहे. आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.